छत्रपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण MCC AIQ MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी किंवा AIQ कोटामध्ये MBBS BDS बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत की काय असते, कशा प्रकारे ऍडमिशन प्रोसेस होते, त्याच्यानंतर ऍडमिशन माझं होऊ शकते का, कमी मार्कवर तुमचा नंबर तिथे लागू शकतो का, या सविस्तररित्या आपण त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. विद्यार्थ्यांच्या मनात एक खंत असते की भाई मी जर MCCच्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट केला तर माझा नंबर लागून जाईल, कारण की एक तर तिथे कॉलेज जास्त असतात. तर ह्या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांना खूप वाटते की तिथे माझा नंबर लागून जाईल आणि मी त्याच्यासाठी पार्टिसिपेट करावं, असे विद्यार्थ्यांच्या मनात खूप इच्छा असते. तुमचा जर रँक जास्त येत असेल, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये MBBS किंवा BDS भेटण्याची शक्यता कमी असेल, तर हा विद्यार्थ्यांच्या मनातला चांगलाच असतो. तर त्यामुळे आपण त्याच्याबद्दल सविस्तररित्या माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर MBBS, BHMS, BVSC, BMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बी फार्मसी अशा सर्व महाराष्ट्रातील कोर्स बद्दल माहिती दिली जाते. तसेच सेंट्रलची MCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याबद्दल सविस्तररित्या माहिती पुरवली जाते. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच जर तुम्हाला कॉलेज यादी पाहिजे असेल तर आमच्याकडे एकदम अशी उत्तम अशी कॉलेज लिस्ट भेटली जाईल. कशाची कॉलेज लिस्ट भेटली जाईल तुम्हाला बघा. ही MBBS ची तुम्हाला अशी महाराष्ट्रामधील प्रायव्हेट कॉलेज MBBS ची यादी भेटली जाईल. त्याच्यामध्ये कॉलेज कोड, कॉलेज नेम, त्यानंतर कॉलेजचे सीट्स किती, त्याच्यानंतर कॉलेजचं फी स्ट्रक्चर, कॉलेजचा कट ऑफ, त्याच्यानंतर फोन नंबर, हे गेल्या वर्षीचा कट ऑफ आहे रँक नुसार, तसा फोन नंबर कॉलेजचा, त्याच्यानंतर दुसरी काही तुम्हाला फीस लागते त्याच्याबद्दल सविस्तररित्या एकाच लिस्ट मध्ये, एकाच PDF मध्ये सविस्तररित्या संपूर्ण माहिती आहे. तसेच जर तुम्हाला MBBS सोडून तुम्हाला जर BMS ची जरी पाहिजे असेल तर आमच्याकडे BMS ची पण आहे, प्रायव्हेट BMS आणि गव्हर्नमेंट BMS ची पण आहे बघा. पूर्ण अशी माहिती आहे. त्याच्यानंतर फोन नंबर पण आहे. काम चालू आहे, थोडस कम्प्लीट होईल 1-2 दिवसामध्ये, पूर्णपणे झालेलीच आहे जवळपास. कॉलेजचा फीस, कॉलेजचं नीट बघा, कॉलेजचं डिस्टन्स पण आहे याच्यामध्ये, किती दूर आहे कॉलेज सिटी पासून, कारण की कसं जंगलामध्ये कॉलेज असण्यापेक्षा सिटीमध्ये असणं खूप चांगलं पडतंय. जसं की पूर्ण असे तुम्हाला व्यवस्थित लिस्ट भेटेल. गेल्या वर्षीचा कट ऑफ पण आहे, त्यानंतर त्याच्या सीट मॅट्रिक्स पण आहे, त्याचा कॉलेज कोड पण आहे, फीस किती आहे त्याची, डेव्हलपमेंट फीस व ट्युशन फीस, सर्व माहिती तुम्हाला एकाच लिस्ट मध्ये भेटून जाईल. त्यामुळे जर तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्हाला BDS ची पण भेटून जाईल. BDS ची पण आहे, हे बघा BDS चं काम चालू आहे, 1-2 दिवसामध्ये होऊनच जाईल. त्याच्यानंतर जे आहे BMS गव्हर्नमेंटची पण भेटून जाईल बघा. BMS गव्हर्नमेंटची एकदम व्यवस्थित तुम्हाला यादी भेटून जाईल. तर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही आमचे संपर्क साधू शकता. MBBS ची पण भेटून जाईल. हे सर्वांची यादी तुम्हाला भेटून जाईल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमचे संपर्क साधू शकता. त्याच्यानंतर आता आपण बोलणार आहोत की AIQ कोटा किंवा MCC चा जे कोटा राहतो त्याच्याबद्दल आपण सविस्तररित्या माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम बघा, त्याच्यामध्ये 15% सीट राहतात का आपल्या AIQ कोटामध्ये पार्टिसिपेट करतात प्रत्येक राज्यातल्या. कोणतं पण गव्हर्नमेंट कॉलेज असेल, कोणतं पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, तर कोणतं आमचं BDS असतं त्या कोणतं पण असेल, त्याच्यामधले जे 15% सीट्स आहेत का त्या MCC थ्रू भरल्या जातात. मेडिकल काउन्सिलिंग कमिटी आहे यांच्या थ्रू त्या भरल्या जात असतात. हे एक लक्षात असू द्या तुमच्या. तर त्याबद्दल आपण माहिती करूया. तर टोटल जे आहे आपल्या MCC थ्रू मध्ये बघा, त्याचे 4 राऊंड होत असतात. किती राऊंड? 1, 2, 3 आणि 4 AIQ स्ट्रे वॅकन्सी राऊंड. जर त्याच्यानंतर जर उरल्या तर स्पेशल ट्रे वॅकन्सी पण राऊंड होतो. सीट्स उरल्या तर मोड ऑल राऊंड विल कंडक्टेड बाय ते सगळे राऊंड MCC कंडक्ट करते. एलिजिबल कॅन्डिडेट सिलेक्टेड बेस्ड राऊंड, तुमचं जे काही सिलेक्शन होते ते निचुटीच्या मार्क रँक नुसार होते. कट ऑफ रँक विल रिझल्ट अवेलेबल ऑन द जे काही कट ऑफ रँक आहे ते नंतर शेवटच्या राऊंडला अवेलेबल होईल. ओपन सीट डोमेसिल फ्री इन्क्लूड बघा, कोणकोणत्या याच्यामध्ये तुम्ही MCC साठी एवढ्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. MCC मध्ये AIQ च्या 15% सीट त्याच्या असतात MCC मध्ये बघा. 15% सीट AIQ स्टेट MBBS आणि BDS कॉलेजच्या. त्यानंतर 100% सीट कशा? बनारस हिंदू युनिव्हर्सिटी ओपन. त्यानंतर 100% सीट कशाच्या? एम्सच्या, जे काही 100% सीट आहे. त्याच्यानंतर जिपमर ओपन पॉंडिचेरी आणि करिकाला दोनच येतं, आणि अलिबाग मुस्लिम युनिव्हर्सिटी हे एक आहे. त्याच्यानंतर जे आहे 15% AIQ दिल्ली युनिव्हर्सिटी, आणि त्याच्यानंतर IP युनिव्हर्सिटी ऑफ द, हे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी येतं. डेंटलच्या पण युनिव्हर्सिटी येतं. जमिया ओपन फॅकल्टी ऑफ डेंटिस्ट याच्या पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर 50% AIQ सेट एम्प्लॉयमेंट स्टेट इन्शुरन्स ऍक्ट आहे, त्याच्या थ्रू पण तुम्ही 15% सीट करू शकता. सेंट्रल हॉस्पिटल आहे एम्प्लॉयमेंट स्टेट इन्शुरन्सचे, त्याच्यामध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकता. आता याच्यामधले जे आहेत की नाही, तुम्हाला एक सांगतो, हे जे काही प्रायव्हेट आहेत टोटलपणे, याच्यामध्ये तुम्हाला फीस जास्त पडेल. त्यामुळे याच्याबद्दल तुम्ही अप्लाय करायच्या वेळेस थोडा वेळेस विचार करा. हे गव्हर्नमेंट आहे, हे जर तुम्हाला अप्लाय करायचं तुम्ही विचारू शकता, संपर्क साधू शकता. त्याच्यानंतर आता रिझर्वेशन पॉलिसी सेम आहे. SC कॅटेगरीला 15 आहे, ST कॅटेगरीला 7.5 आहे, OBC ला जे नॉन क्रिमिनल आहे 27% रिझर्वेशन आहे सेंट्रल मध्ये,
तरी पण कट ऑफ मध्ये जास्त फरक पडत नाही. ओबीसीच्या तुम्हाला आवश्यक असेल की ओबीसी मध्ये 27% रिझर्वेशन आहे, मला महाराष्ट्रामध्ये शक्यता कमी आहे, सेंट्रल मध्ये होऊन जाईल, त्याच्याबद्दल पण आपण बघणार आहोत कट ऑफ किती होता गेल्या वर्षीचा. ईडब्ल्यूएस कॅटेगरीला 10 आहे, पीडब्ल्यूडी कन्झर्वेशनला 5%. आता हे झालं थोडक्यात माहिती. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत की किती यावर्षी पार्टिसिपेट करणार आहे. त्याच्यामध्ये टोटल बघू शकता 775 कॉलेज आहे. त्याच्यामध्ये ऑफिस हे प्रायव्हेट पण कॉलेज आहे. टोटल एवढे कॉलेज आहेत, त्याच्यामध्ये काही प्रायव्हेट पण कॉलेज येतं, पूर्णपणे गव्हर्नमेंट कॉलेज आहे असे नाही येतं. एवढे लक्षात असून त्याच्यामध्ये एम्स पण कॉलेज आहेत. एवढे कॉलेज आहेत एमसीसी थ्रू यावर्षी पार्टिसिपेट करणार आहेत. तर 775 पैकी 775 तेवढे कॉलेज नाही आहेत, त्याच्यापैकी थोडे कमी चालत जवळपास त्याच्यामधले प्रायव्हेट पण कॉलेज आहेत काही. तर जवळपास जर तुम्हाला पकडायचं असेल तर 701 कॉलेज तुम्ही पकडू शकता. तर एवढे कॉलेज यावर्षी पार्टिसिपेट करणार. तर त्यानंतर आता आपण बघणार आहोत की याचा कट ऑफ काय असू शकतो, गेल्या वर्षी काय होता, या वर्षी काय असू शकते, डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत. तुम्हाला बीडीएस जरी करायचं असेल तरी पण इकडे बघा, एमबीबीएस ची गेल्या वर्षीची क्लोजिंग रँक होती 2024 मध्ये. ओपन कॅटेगरीसाठी जी क्लोजिंग रँक होती 25,220 या रँक पर्यंत गेल्या वर्षी जे आहे एआयक्यू कोटामधून जे आहे गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटलं होतं, गव्हर्नमेंट एमबीबीएस. आणि मी तुम्हाला सांगतो यामध्ये प्रायव्हेट एमबीबीएस पार्टिसिपेट करत नाहीत. एमसीसी मध्ये प्रायव्हेट एमबीबीएस पार्टिसिपेट करत नाहीत. जे आपण म्हणतो सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट म्हणतो ते पार्टिसिपेट करत नाहीत. त्यामुळे तुम्ही तिथे अप्लाय करायला जाऊ नका. तुम्ही विचार करसाल की नाही सर तिथे मी अप्लाय करतो, मला महाराष्ट्रामध्ये शक्यता कमी वाटत आहे, तिथे होऊन जाईल माझं. ताई तसं नाही आहे. तिथे तुम्ही अप्लाय करू शकत ना, तुम्हाला महाराष्ट्रामधूनच अप्लाय करावं लागणार. त्या कॉलेजला जर करायचं असेल, बाहेरच्या राज्यातल्या जर विद्यार्थ्याला करायचं असेल तर त्या कॉलेजशी संपर्क साधून तो करू शकतो. त्याच्यानंतर आता ओपन कॅटेगरीला गेल्या वर्षी 25,220 या रँक पर्यंत कॉलेज मिळालं होतं, मार्क होते 652. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीला 25,212 या रँक पर्यंत मिळालं होतं. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीला 27,899 या रँक पर्यंत मिळालं होतं. एससी कॅटेगरीला 1,39,193 आणि एसटी कॅटेगरीला जे आहे जवळपास 1,68,888 या रँक पर्यंत गेल्या वर्षी कॉलेज मिळालं होतं. तर ही सेंट्रलचा कट ऑफ आहे. जर या रेंज मध्ये जर तुमची रँक असेल तर तुम्ही सेंट्रलच्या काउन्सिलिंग बद्दल विचार करू शकता. जर तुमच्या स्टेट मधून जर तुम्हाला कॉलेज भेटत नसेल तर तुम्ही सेंट्रलच्या काउन्सिलिंग मध्ये विचार करू शकता. आणि जर तुम्हाला आपल्या स्टेटची जर सीट खायची असेल तर तुम्हाला आपल्याच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा बेनिफिट करायचा असेल तर तुम्ही स्टेट मधून पार्टिसिपेट करू शकता. जर तुम्हाला जास्त मार्क असतील आणि तुम्हाला वाटत असेल की नाही यार मी माझ्या महाराष्ट्राच्या विद्यार्थी पार्टिसिपेट करून विद्यार्थ्यांचा प्रॉफिट करतो, तर त्यासाठी तुम्ही करू शकता. असं जर तुम्हाला करायचं असेल तर, की तुम्हाला जर दुसऱ्या राज्यामध्ये जायचं असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही एआयक्यू मध्ये पार्टिसिपेट करा जर तुम्हाला चांगले मार्क असतील तर. आता ही रँक या रँक पर्यंत तुमचे मार्क या रँक जर एवढी जर तुमची रँक असेल तर तुम्ही सेंट्रलच्या काउन्सिलिंग बद्दल विचार करू शकता कॅटेगरीनुसार. आता बीडीएस चा कट ऑफ बघा 2024 चा काय होता एमसीसी चा, याबद्दल माहिती घ्या. तर बीडीएस साठी खूप विद्यार्थी विचार करतात की भाई मी सेंट्रल मध्ये जातो, माझं सेंट्रल मध्ये होऊन जाईल आरामात. पण याचं कट ऑफ रिअलिटी बघा, नंतर तुम्ही विचार करा तुम्हाला जायचंय की नाही ते. एक बघा, ओपन कॅटेगरीला गेल्या वर्षी जे आहे 1,47,599 542 या मार्कापर्यंत गेल्या वर्षी मिळालं होतं. हे गेल्या वर्षीचं आहे 2024 चा. 1,47,599. ओबीसी कॅटेगरीला 3,65,221 या रँक पर्यंत मिळालं होतं. त्याच्यानंतर जर बोलायचं तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीला 5,29,402 या रँक पर्यंत मिळालं होतं. त्याच्यानंतर एससी कॅटेगरी आहे ते 4,45,840 या रँक पर्यंत गेल्या वर्षी मिळालं होतं. आणि एसटी कॅटेगरी आहे ते 5,41,758 या रँक पर्यंत गेल्या वर्षी मिळालं होतं. याच्या आसपास जर तुमची रँक असेल तर तुम्ही सेंट्रल मध्ये बीडीएस साठी ट्राय करू शकता. हे या व्हिडिओ मध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.